गुरुकुंज मोजरीतून सुरू झालं एक अस्वस्थ आंदोलन. शेतकऱ्यांची वेदना घेऊन निघाले बच्चू कडू. कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी घेतला अन्नत्याग आणि मग सुरू झाली 138 किलोमीटरची सातबारा कोरा पदयात्रा. पापडगावातून चिखलगावांपर्यंतचा हा प्रवास कधी पावसात भिजला, कधी उन्हात भाजला, पण या यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांच्या वेदना बोलत राहिल्या. तळपाय रक्ताळले, नखातून रक्त वाहिलं, पण बच्चू कडूंचं पाऊल थांबलं नाही. हा पायी चालत झालेला आक्रोश आहे त्या शेतकऱ्यांचा ज्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि आत्महत्या केली. चिखलगावान आंबोडा हेच ठिकाण जिथं साहेबराव आणि मालती करपे या शेतकरी दाम्पत्याने 4 मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती 1986 साली. ही ती पहिली आत्महत्या जिला सरकार दरबारी नोंद मिळाली. त्या घटनेनंतर कित्येक सरकारं आलीत गेलीत, पण शेतकऱ्यांच्या व्यथा तशाच राहिल्या. शिवसेनेची कापूस दिंडी असो किंवा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, परंतु सातबारा कोरा कोरा पदयात्रा शेतकऱ्यांच्या जखमेवर थेट बोट ठेवते. सरकारनं आधी आश्वासनं दिली, पण आश्वासन म्हणजे काहीतरी वेळ मारून नेणं नव्हे. बच्चू कडू सरकारला 2 ऑक्टोबरची डेडलाईन देऊन गेले, तेव्हाही ऐकलं नाही तर नवा कायदेभंग अटळ आहे. शेतकरी म्हणतोय, आम्हाला सवलती नको, नवे मोबाईल नको, आम्हाला फक्त दररोजचं मरणं थांबवायचं आहे. हे केवळ आंदोलन नाही, ही शेतकरी मात्रा आहे आणि सरकारला ती पचेल की नाही हे लवकरच कळेल. शेतकरी उठतोय, पायी चालतोय, रक्त सांडतोय आणि सरकारला झोपेतून उठवत आहे. सातबारा कोरा करा ही आता मागणी नाही, ही लोकभावनेची लाट आहे.